चॅनलच्या माध्यमातून महायुतीचे नेते, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, तसेच प्रवीण दरेकर आमदार, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI या पक्षाच्या मागाठाणेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि शाखा क्रमांक 5 मधील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तसंच सर्वात जास्त मी आभार मानतो माझ्या मतदारांचं, ज्या मतदारांनी मला 15,000च्या मताधिक्याने मताधिक्य देऊन 5,000चं लीड मिळवून दिलं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि शिंदे साहेबांचं खास स्पेशल आभार व्यक्त करतो. राहुल शेवाळे साहेबांचा, शीतलताई म्हात्रे आहेत आमचे, सचिनभाई जोशी आहेत, राम रिपाळे साहेब आहेत, आमचे सचिव संजय मोरे आहेत, मिनेश आमचा मित्र आहे. या सर्वांचं माझ्या या इथपर्यंतच्या या यशामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हे वर्ष वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि मला आठवतं की 2012च्या पूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन होण्यापूर्वी त्यांनी शेवटची जी एक मुलाखत दिली होती सन्माननीय निखिल वागळे साहेबांना, आणि त्याच्यात निखिल वागळेंनी विचारलं होतं बाळासाहेबांना की संजय घाडी आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांना आपण नगरसेवक करणार का? तर बाळासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं होतं की संजयला आम्ही नगरसेवक नाही तर महापौर करणार, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं. आणि ते स्वप्न तसं अधूरच राहिलं. आणि ते आज सन्माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज पूर्ण केलं आणि मला उपमहापौर पदाचं या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची अनुमती दिली. आणि काल मी तो अर्ज भरला. बुधवारी 11 तारखेला दुपारी 12 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये याची घोषणा केली जाईल. बहुतेक विरोधी कुठच्याही पक्षाने अजूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याकारणाने ही बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहराला 2022च्या नंतर नगरसेवक नव्हता, प्रशासकीय राजवट होती. या 4 वर्षाच्या कालावधीच्या नंतर होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई शहराला प्रथम नागरिक म्हणून, महापौर म्हणून ऋतुताई आमच्या तावडे यांची निवड होईल आणि माझी उपमहापौर म्हणून निवड होईल. आणि त्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. माझे सर्व सहकारी देखील आनंदी आहेत, आमचे मतदार देखील आनंदी आहेत. ऋतुताई यांनी म्हटले की मुंबईमध्ये बांगलादेश मुक्त करणार, आपण काय करणार? नाही, हा संपूर्ण आमच्या महायुतीचाच कार्यक्रम असेल. मुंबईला विकासाच्या दिशेने घेऊन जाणं, मुंबई शहरामध्ये विकासाचे अनेक चांगले प्रकल्प करणे, रोड जे आहेत ते सर्व रोड सिमेंट कॉन्क्रीटचे करून भविष्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त करणे, मुंबई पावसामध्ये तुंबली नाही पाहिजे याची काळजी घेणे, मुंबई शहरामधून जो मलनिसारण वाहिनीच्या माध्यमातून जाणारा जे पाणी आहे त्याच्यावरती पुनर्प्रक्रिया करून STP प्लांट त्याच्यासाठी आता 7 आहेत, त्याच्यामध्ये अधिक संख्या ती वाढवून मुंबई शहराला त्या दृष्टीने देखील स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न मुंबई शहराचा राहील. आपण जसं म्हटलं की मुंबई शहरामध्ये बांगलादेशींचं या ठिकाणी आगमन होतं आहे, ह्यांना रोखणं हे मुंबई महानगरपालिकेच्या बरोबरीनं पोलीस खात्याचं देखील कर्तव्य, राज्य शासनाची मदत घेऊन याच्यावरती देखील तोडगा निश्चितपणानं काढला जाईल. माझं तर स्वप्न आहे की मुंबई शहर हे स्वच्छ आणि सुंदर व्हायला पाहिजे, आणि ते सर्वच दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, कचऱ्याच्या दृष्टीने. त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या मुंबई शहरातील सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण मुंबई शहरामध्ये कचरा टाकू नका. कचरा घेण्यासाठी येणारे आमचे सफाई कामगार आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांच्याकडे आपण कचरा या ठिकाणी द्यायचा आहे. कचऱ्याचं वर्गीकरण देखील आपण त्या घरातून येणारा कचरा किंवा सोसायटीतून येणारा कचरा किंवा दुकानातून येणारा कचरा त्या मुळापर्यंत जाऊन आपण त्याचं वर्गीकरण करून कचरा देण्याचं योजना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी योजलेली आहे ती अधिक पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न माझा राहील. तसंच या मुंबई शहरामध्ये जी एअर क्वालिटी थोडीशी खराब झालेली आहे, त्या एअर क्वालिटीमध्ये देखील सुधारणा आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला
प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करायला लावणं हे आमचं महायुतीचं काम राहील. सर, आपल्या कांद्यावर मोठी जबाबदारी मिळाली आहे. मागाठाण्यासाठी काय करणार? मागाठाणे किंवा मुंबई शहर आणि माझा प्रभाग क्रमांक 5 या सगळ्यांसाठीच उपमहापौर या नात्याने आणि महापौर आमच्या रितुताई आणि आम्ही सर्वच नगरसेवक एकत्र मिळून काम करणार आहोत. मुंबई शहरासाठीच काम करायचं. मग त्याच्यामध्ये प्रत्येक मागाठाणे पण आला, दहिसर आला, बोरिवली आला, घाटकोपर आला, वरळी आले, सर्वच विधानसभा आले, सर्व क्षेत्र आलं आणि त्याच्यासाठी त्या प्रभागामध्ये निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका आहेत यांचे देखील काही प्रश्न असतील ते देखील प्रश्न सोडवण्यासाठी महापौर आणि उपमहापौर या नात्याने आम्ही नक्की मदत करत राहू.